मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले। श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले। अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले। श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले। अर्चन वंदन दास्य सख्यम आत्मनिवेदन केले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले। यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले। ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले। यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले। ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले। बोधी बोधिले बोधितानये, बोधी बोधले बोधितानये ऐसे झाले। बाप रखुमा देवीवर विठ्ठले माझे मी पण हरपले। बोधी बोधले बोधितानये ऐसे झाले। बाप रखुमा देवीवर विठ्ठले माझे मी पण हरपले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले। मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। साजती सिंदूर वदन देवयत पाद पंकज स्मरणम वासर्मनिवतम सारसी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार धवला या शुभ्र वस्त्रावृता
या विना वरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर्देवे सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशीस जाड्या पहाम मुखम करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समुतलिते ते नाम माझे वाच्यासो या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकाक्षरम पुसां महापातकनाशनम ध्यात्वा निरुत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्व में रामचंद्र दयालु रनान्य जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुसां महापातकनाशनम् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं
सर्व कार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मायागपीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग हरि वासुदेव हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि श्री राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरी श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाम देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिली मियाम मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु मनवोनी विशेषात्या दुरु विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव मने मनानी जाणितेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ का तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहिनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसे पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता उधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण हे ही परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता व सोट अशेषांचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 24 भाग 2
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। वानर लागोनी पायाशी, शांत करती युरायाशी, जांबुवंते अति युक्तीशी, अंगदासी समजाविले। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानिल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आयुष्य देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान, जाई राहा माझा प्राण तत्क्षणी। कळले हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडे, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मातेपित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 24व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। महेंद्रगिरी पर्वतावर अंगद युवराजाला जो आवेश आलेला आहे आणि आपली भूमिका सगळ्या समोर मांडलेली आहे, की शीताशुद्धीच्या कार्याला वेळ झालेली आहे, उशीर लागलेला आहे आणि आता रामरायाकड मोकळ्या हातानं जाण्यापेक्षा सीतामाऊलीला रामरायाच्या भेटीला दर्शनाला घेऊन जाणं हेच बरं पडेल। त्यासाठी आपल्याला लंकेला जावं लागेल। सर्व वानर लंकेला न्यावे लागतील। तिथल्या राक्षसाबरोबर रणकंदन करून, राजा रावणाला मारून, सीतामाऊलीची सोडवणूक करून घेऊन आल्यानंतर मग रामरायाकडे गेलेलं आपल्याला परवडेल। नाहीतरी राजा सुग्रीव आपल्यावर रागावेल, आपल्याला शिक्षा करेल, दंड करेल, आपली धिंड काढेल, आपली लाज आबरू वेशीवर टांगेल, काही राखणार नाही। असंही अंगदाने बोलून दाखवलं आणि अंगदाच्या ह्या भूमिकेवर सर्व वानरांनी अंगदाला नमन केलं आणि युवराज अंगदाला वयस्कर असणारे जांबुवंत त्याचं युक्तीनिशी कसं समाधान करतात, त्याला कसं समजावतात, याचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत। अंगदाचे प्रताप वचन जांबुवंते ऐकून, त्यासी द्यावया समाधान पूर्व प्रस्थान अनुवादे। अंगदाच्या अंगामध्ये आवेश आलेले आहे, पुरुषार्थ करण्याची भूमिका अंगद सांगू लागलेले आहे, ते जांबुवंतांनी ऐकून घेतलेले आहे आणि त्याला बरं वाटेल असं सांगण्याचा, त्याला रुचेल, त्याला पटेल असं सांगण्याचा अनुभवी वयस्कर जाणते जांबुवंत आपली भूमिका मांडू लागलेली आहेत, आपलं मत सांगू लागलेले आहेत आणि पूर्वी ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्याच कथेचं अनुवादन
म्हणजे तीच गोष्ट पुन्हा सांगू लागलेली आहे. अम्मासी धाडिता दक्षिणेशी श्रीराम सुग्रीवाज्ञाईशी तुम्ही आणावे सीता शुद्धीशी मर्यादेशी मासांती. ज्यावेळेस आपल्याला रामरायांनी आणि सुग्रीवांनी आज्ञा करून दक्षिण दिशेला सीता जानकी मातेचा शोध करण्यासाठी पाठवलं, त्यावेळेस त्यांनी आपल्याला एक नियम घालून दिला, एक मर्यादा घालून दिली. सीताशुद्धीचं कार्य तुम्ही 1 महिन्यातच उरकून यावं, एवढी मर्यादा आपल्याला घालून दिली. असं अंगदाला जांबुवंत सांगू लागले. मारोनिया रावणासी शीघ्र आणावे सीतेशी श्रीराम आज्ञा नाही ऐशी नाही नेमेसी राज आज्ञा. जांबुवंत अंगदाला सर्व वानरा समवेत आपलं स्पष्ट मत सांगतात. अंगदा, असं सांगितलंय का म्हणले आपल्याला की तुम्ही लंकेला जावा, राजा रावणाला संपवा, मारा आणि सीता माऊलीला ताबडतोब माझ्यापर्यंत पोहोचतो करा, घेऊन या, अशी रामाची आज्ञा आपल्याला नाही. आणि राजा सुग्रीवाने अशी आपल्याला राजआज्ञा दिलेली नाही. आपल्याला सीता माऊलीचा शोध 1 महिन्याच्या आत करायला सांगितलेलं आहे. असं बजावून जांबुवंत सर्व वानरासमोर अंगदाला सांगू लागले. रावण मारिता आज्ञेवीर श्रीराम क्षोभेल आपण. रावण मारिता आज्ञेविन श्रीराम क्षोभेल आपण. सुग्रीव कोपेल दारुण तेही कारण अवधारी. जांबुवंत महाराज म्हणतात, आज्ञा नसताना जर रावणाला आपण मारण्याचा प्रयत्न केला तर रामराया भयंकर रागावतील. सुग्रीव ही आपल्यावर चिडेल, भयंकर संतापेल. त्याचंही कारण तुला सांगतो अंगदा, ऐक. असं युवराज अंगदाला जांबुवंत बोलू लागले. श्रीरामे वाहिली से आन सोहस्ते विंदोनिया बाण रणी मारोनी रावण सीतापन सोडवू. श्रीरामाने शपथ घेतलेली, माझ्या स्वतःच्या हातानं राजा रावणाला बाणानं विंदोन राजा रावणाला संपवीन, त्याला मारीन आणि सीता माऊलीची सोडवणूक करीन, असा पण प्रतिज्ञा रामरायांनी केलेली आहे. जांबुवंत अंगदाला सांगू लागले. तो आम्ही मारोनी रावण सीता आणि तापन आम्ही भंगिता रामपण तिघे जन क्षोभती. आणि अंगदा जर आपणच रावणाला मारलं, मारायचं ठरवलं, मारून सीता आणायची ठरवली, रामरायाची प्रतिज्ञा मोडली किंवा शपथ मोडली तर आपल्यावर राजा सुग्रीव, रामराया आणि लक्ष्मण दादा हे तिघे जण रागावतील. असं अंगदाला जांबुवंत सांगू लागले. मिथ्या करिता श्रीराम पण सुग्रीव कोपेल दारुण कोपा चढेल लक्ष्मण श्रीराम पूर्ण क्षोभेल. रामरायाचं वचन जर आपण खोटं ठरवायचं ठरवलं, आपलंच म्हणणं पुढे रेटायचं, आपल्या मनानं सगळं चालवायचं ठरवलं तर मग राजा सुग्रीव आपल्याला माफ करणार नाही.
भयंकर रागावेल. लक्ष्मण दादाचा तर पारा चढेल आणि श्रीरामरायांचा आपल्यावर क्रोध अनावर होईल. हे तिघेही एकदम जर रागाला गेले तर काय अनर्थ होईल माहितीये का अंगदाला. जांबुवंत महाराज समजावून सांगतात, रामरायाने नुसती भुवई वाकडी केली तर ब्रह्मांडाच्या उथरणी डासण्याची ताकद रामरायामध्ये. लक्ष्मण दादा शेषाचा अवतार आहे आणि आपला वानर राजा सुग्रीव आहे. एकदम जर तिघे रागावले तर काय परिणाम होईल याचा अंगदा तू विचार करतोय का. एका एकाला कुणी शांत करायचं, ते शांत होतील का. आणि जर शांत नाही झाले, आपण जर आगावपणा केलेला त्यांना समजला आणि ते जर रागाला गेले तर मग आपले हायगई करणार आहेत का, काही गई करणार आहेत का, आपल्याविषयी काय प्रेम दाखवणार आहेत का. म्हणून आपल्या मनानं आपण काही चालवायला नको. आपल्याला जेवढं सांगितलंय तेवढंच आपण काही काम करूया, बाकीचं काही करायला नको, ते चुकीचं होईल. अशा प्रकारे जांबुवंत युवराज अंगदाला समजावून सांगू लागले. जांबुवंत महाराज युवराज अंगदाला काही समजावून सांगताहेत. याचं चिंतन आपण पुढील भागात करू. आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. केशव नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.